सर्व स्कॉलर्स विद्यार्थ्यांना नमस्कार. आपण पाहत आहोत नवनीत हे पुस्तक. आता 7वी पासून स्कॉलरशिप असल्यामुळे आपण नवीन नवनीचं पुस्तक घेतलेलं आहे. आणि अजून एक सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आत्ता 7वीची परीक्षा द्यायची आहे तोपर्यंत आपलं सिलेबस तर कम्प्लीट होणार नाही आहे, एप्रिलपर्यंत नाहीच होणार आहे. तर त्यांनी जी 8वीची मार्गदर्शिका टाकलेली आहे ना, 8वीची मार्गदर्शिका पूर्ण आहे ती पहा. त्याचाही तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. कारण 8वी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिप खूपसा फरक नाही. फक्त 8वीला कोणते चॅप्टर एक्स्ट्रा आहे 7वीपेक्षा, मला वाटतं साईन कॉस थिटा वगैरे, त्रिकोणामिती वगैरे, तेवढेच टॉपिक कट झालेले आहेत. ते पाहू नका. 7वीला जेवढा सिलेबस आहे ना त्यानुसार तुम्ही 8वीची मार्गदर्शिका पहा. SMK ट्युटोरियल या चॅनलवरती पूर्ण मार्गदर्शिका टाकलेली आहे. तुम्हाला फार त्याचा उपयोग होणार आहे, खूप उपयोग होणार. 2-2, 3-3 वेळा सोडवली तरी चालेल. ठीक आहे, चला आज पाहतोय आपण संख्या रेषा हा टॉपिक. सगळ्यात पहिल्यांदा आपलं काय ठरलेलं आहे, 3 डेट पाठ करायच्या. कोणती चालली आपली? सगळ्यात सर्वात 3 जानेवारी. 3 जानेवारीला काय असतंय, सगळ्यांनी उत्तर लिहायचे पटकन. नंतर काय पाहिलं, 26 जानेवारी पाठ झाला असेल 2 व्हिडिओ पाहिल्यामुळे. आणि नंतर काय पाहिलंय, 30 जानेवारी. 30 जानेवारीला कोणती ट्रिक आहे काय ती कमेंटमध्ये सांगा मला. काय ह्या 3 तारखा आपण पाठ केला, कधी काय 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 असतं, वर्षभर तुम्हाला सगळ्या तारखा पाठ होऊन जातील. व्हिडिओ डिटेलमध्ये पाहत चला. आता घेतो आपण संख्या रेषेचं काय पाहणार आहोत, इंट्रोडक्शन, म्हणजे सूचना ज्या आहेत, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते. ठीक आहे, चला. जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवितात तेव्हा त्या रेषेला संख्या रेषा असे म्हणतात. 0 ही संख्या ओ या बिंदूने दर्शवितात, त्याला आरंभ बिंदू म्हणतात. बरं, ओच का बरं आरंभ बिंदूला? तर आरंभ म्हणजे ओरिजिन म्हणून ओ वापरला जातो. ग्राफमध्ये पण इथं ओ वापरला तर ओरिजिन असतो. ठीक आहे, आरंभ बिंदूच्या उजवीकडील संख्या धन असतात, डावीकडील संख्या ऋण असतात. लक्षात ठेवा, धन संख्या उजवीकडच्या, डाव्याकडच्या ऋण संख्या. संख्या रेषा काढू का एखादी मी? तर एक संख्या रेषा काढते. ही जर संख्या रेषा काढली, इथे जर आपला ओ असेल तर इकडे सगळ्या धन संख्या, इकडे सगळ्या ऋण संख्या असतात. ठीक आहे, पुढचं. संख्या रेषेवर सर्व परिमेय संख्या दाखवतात. परिमेयमध्ये कोण कोण येतं? नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, या सगळ्या परिमेय संख्याच आहेत. आता पहा, डावीकडून जसं जसं आपण उजवीकडे जाऊ तशा तशा संख्या चढत जातात, वाढत जातात. 1 नंतर 2 नंतर 3, आता ऋण 3, ऋण 4, ऋण 3, ऋण 2, इकडे त्यांचा भाव वाढत जातो. जसं जसं आपण उजवीकडे जाऊ तशा तशा त्यांचा चढता क्रम असतो. त्या उलट जसं जसं आपण डावीकडे येऊ संख्यांची किंमत कमी कमी होत जाते, म्हणजे त्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या असतात. संख्या रेषेच्या सहाय्याने 2 परिमेय संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवता येतो. तसेच जेव्हा 2 परिमेय संख्यांचे छेद समान असतात तेव्हा त्यांच्यातील नसतात तेव्हा छेद समान करून घ्यायचे आणि मग लहान मोठेपणा ठरवायचा. अपूर्णांक यासाठी उपयोगी पडतात आपल्याला. अपूर्णांकाची वजाबाकी, बेरीज, लहान मोठेपणा. 4/5 ही संख्या रेषा पुढील प्रमाणे दाखवली. कशी दाखवली पहा. 0 ते 1, इथे 0 घेतलाय, इथे 1 घेतलाय. छेदस्थानी कोण आहे? 5. मग आला 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5. 5/5 म्हणजे 1, 5 गेले 1. 10/5 म्हणजे 2. 15/5 म्हणजे 3. ठीक आहे, हे पूर्ण होतं संख्या येते. पुढे आकृती ABCD बिंदूच्या निर्देशक अनुक्रमेने. आता एचा निर्देशक काय आहे, त्याला काय म्हणतात? बिंदू निर्देशक. एचा निर्देशक आहे -5/5 म्हणजे -1. 5 गेले. नंतर बीचा कोण आहे? 0. सीचा कोण आहे? 4/5. डीचा आहे 5/5 म्हणजे -1. ओके, अंतरे व निर्देशके. संख्या रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंचे निर्देशक माहीत असतील तर त्या बिंदूतील अंतर काढता येते.
हे अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा लागतो. ठीक आहे. किंवा इथं डिस्टन्स फॉर्म्युला पण वापरला जातो बरं का. डिस्टन्स फॉर्म्युला 10वीला येते डिस्टन्स फॉर्म्युला, पण आपण स्कॉलरशिपमध्ये 10वीपर्यंत अभ्यास करून निघतो माहिती का तुम्हाला. जे आपलं नॉलेज वाढत असतं स्कॉलरशिपचा अभ्यास करता. आता हा इंट्रो खूप छोटा होता, 5च मिनिटात झालेला आहे, त्यामुळे मी लगेच काय करणार आहे, स्वाध्याय चालू करणार आहे. स्वाध्याय 4.1. संख्या रेषेवर एम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू एम व एन यातील अंतर 3 एकक असेल आणि अजून काय, एन बिंदू हा एमच्या उजवीकडे आहे. इथे जर एम असेल तर एन त्याच्या उजवीकडे आहे, तर 3 अंतर 1 2 3, आणि हा कोण आहे, 2/3. ठीक आहे. मग 2/3 अधिक 3 मिळवायचा. इथं छेद समान करायचा, 1 घेतला, 3 1 3 ला 6 म्हणजे छेद समान केला. याच्या डोक्यावरती 1 मल्टिप्लाय करायचं, याच्या 3 करायचंय. किती आलं, 2 अधिक 9/3 म्हणजे 11/3. उत्तर येणार आहे दुसरं ऑप्शन, 11/3, पर्याय दुसरा. पुढचा प्रश्न, संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक -8/5 आहे. ए व बी बिंदूतील अंतर 17/5 असल्यास बिंदूचे निर्देशक बीचं किती निर्देशक काढायचे. आता पहा, त्यांचं अंतर दिले, त्यांनी उजवीकडं डावीकडं नाही सांगितलं, त्यामुळे आपण त्याचे 2 शंका असतील, याच्या काय असतील, 2 उत्तर येऊ शकतात. त्यांनी 2 उत्तर दिलेच ऑलरेडी, हो की नाही, एका तर 2 दिलेत. पहिल्यांदा 8/5 तो उजवीकडे आहे असं समजू. काय समजू आपण, तो मग धन करायचं की नाही, 5 छेदस्थानी सेम आहे. 17 आणि 8, 17तून 8 गेले, आता -8 आहेत ना, त्यामुळे यांची काय करायची, आपल्याला वजा बाकी करायची. 17तून 8 गेले 9, याचं उत्तर त्याला आपलं अधिक 9/5, अधिक 9/5. हे पहा, पर्याय येईल शक्यतो आपला तिसरा. ठीक आहे. आपण दुसरं टाईप करून घेऊ. आपण असं समजू की बिंदू उजव्या बाजूला नसून डाव्या बाजूला असेल. डाव्या बाजूला असता आपल्याला काय करायची, यांची करायची आपल्याला वजा बाकी. -8/5 वजा 17/5. छेदस्थानी सेम आकडा असल्यामुळं त्याच्यात 5च लिहायचा. दोघंही वजा वजा असतील तर दोघांची आपण बेरीज करून चिन्ह वजाच येतो. 17 आणि 8 किती होतं, ते 25. आता 25/5 असं पर्याय नाही, मग इथं भाग द्यायचा. 5 1 5, 5 25 वजा 5. ठीक आहे. वजा 5 आणि अधिक 9/5. ऑप्शन क्रमांक येणार आहे आपलं 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न, -7/11 ही संख्या कोणत्या 2 लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान असेल. काय करायचं यांना, हे पाहिजे दिसतंच आपलं, अंशाधिक नाही, ही छेदाधिक आहे, त्यामुळे 0 आणि 1च्या मध्ये येणार आहे, आणि वजा असल्यामुळे 0 व 1च्या मध्ये पर्याय 1. तर हे तुम्हाला करून दाखवते मी इथे. 7/11, 11 0 0, आता इथं 70 झाले, 11 सख 66, खाली उरले 4, म्हणजे काय आहे, वजा 0.6. ही संख्या रेषा जर असेल तिथं 0 असेल, इथं 1 असेल, आणि इथं 0.1 0.2 0.3 या दोघांच्या मध्ये 0.6 असेल. ह्या 2 0 आणि वजा 1, ऑप्शन आहे आपलं 1. पुढचा प्रश्न, 4 व 6 साठी जरी सूचना दिल्या, ते संख्या रेषेचं निरीक्षण करा आणि हे जे बिंदू आहे ते समान अंतरावर आहेत. ओके, असं ते सांगतात, त्यांना आहेत, दिसतात पण शक्यतो परीक्षेत दिसण्यावर जायचं नसतं, लक्षात घ्या. कारण त्यांनी पेन्सिल वापरून आकृत्या काढलेल्या नसतात पेपरला. ते म्हणतात माहिती, त्यानुसार जायचं असतं आपल्याला, किंवा मग त्यांनी एक रूपचे चिन्ह दिले असतील, समरूपी चिन्ह दिले असतील, त्यानुसार आपल्याला माहिती घ्यायची असते. पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबींची बेरीज किती. आता कोण आहे सुरुवातीला, CB किती आहे पाहून घ्यायचा आहे आपल्याला. पाहता त्यांनी काय केलंय, 1 आणि 2 यांच्यामध्ये 1 2 3 4, म्हणजे एका ह्याची व्हॅल्यू किती आली आपली, 0.25 किंवा 1/4 म्हणू शकतो आपण. 2/4, 3/4, 4/4 असं. ठीक आहे. 5 5 5 5चा 4चे ग्रुप पाडलेत ना, म्हणजे 0.25 50 75 आणि 1 0.25, पाव, अर्धा, पाऊण, 1 असं आहे. आता C पासून तर B पर्यंत किती आहे, 1च आहे, म्हणजे हा किती आलाय, 0.25. नंतर EB
ई पासून बी पर्यंत किती आहे 1 2 3 म्हणजे 0.75 ई क्यू ई क्यू ई क्यू 1 2 3 4 5 म्हणजे हा झाला 1.25 सव्वा. आणि क्यू जी क्यू जी 1 2 3 येतं म्हणजे हा आला 0.75. ठीक आहे, काढले आपण व्हॅल्यू. काय म्हणतात ते सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान रेषाखंडाची लांबी सव्वा आणि अर्धा किती होणार आहे 0.25 अधिक 1.25 उत्तर आलं 1.50. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. समजलाय का सर्वांना? हा सोपा होता एकदम. ठीक आहे, पुढचा प्रश्न. बिंदू सी व एफ यातील अंतर किती? सी व एफ 1 2 3 3 म्हणजे 25 50 75 0.75. ठीक आहे, पर्याय पहिला. पुढचा प्रश्न. या संख्या रेषेवर एपीची लांबी 2 एकक आहे. आपल्यावर लागणारी आकृती. हो, एपीची लांबी 2 एकक आहे. तर बीडी लेंथ बीडी अधिक लेंथ सी जी वजा एफ पी बरोबर किती? आता पहा, बीडी बीडी किती आला आपला 0.5. 2 आहे ना घर त्याला बीला आणि डीला. अधिक सी जी सी जी सी जी सी जी सी जी सी पासून तर जी पर्यंत 1 2 3 4 तो आला 1. हो की नाही? वजा एफ पी 1 2 3 0.75 वजा करायचे. हा आला 1.5 म्हणजे दीड मधून 0.75 गेला. उत्तर आलं 0.75 म्हणजे 3/4 3/4. ऑप्शन क्रमांक 4. अजून एका पद्धतीने करून दाखवते मी तुम्हाला. आता बी आणि डी हे 2 भाग आहेत. 4पैकी 2/4 घ्यावं लागेल त्याचं. ठीक आहे, सी जी किती होता आपला 1 होता म्हणजे तो किती घ्यायचा 4/4 असं करावं लागेल मग. ठीक आहे, 6/4 मधून पुन्हा हे 3/4 म्हणजे उरलं किती 3/4 उत्तर उरलंय. ठीक आहे, वजा 3/4 6तून 3 गेले 3/4. आपण नका भाषेत करा किंवा डेसिमलच्या दशांशाच्या भाषेत करा, उत्तर चुकत नसतं. पुढचा प्रश्न. 7 व 8 साठी सूचना एकत्र दिल्या त्यांनी. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे द्या. बिंदू एशी निगडित असणारी संख्या कोणती? आता इथं ए आहे, इथं पहा 1 2 3 4 आहे म्हणजे 4ने भागलेलं आहे म्हणजे हे किती आले हे 4 5 6 7 7/4 वजा 7/4 असं उत्तर येणार आहे. पण नाही ऑप्शन दिलं का वजा 7/4 नाही दिला. मग काय करायचं अंशाधिकाला मिश्रमध्ये म्हणजे कशा म्हणतो आपल्याला पूर्णांकयुक्तमध्ये करायचं आहे. 7/4 4 1 4 खाली उरले 3 म्हणजे 1.34. ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. इथं 7 दिले पण 5 टाकले त्यांनी, त्यामुळे गडबडला असतो. कोणीतरी चुकून हेच उत्तर केलं असतं परीक्षेला. लक्षात द्या, व्यवस्थित निरीक्षण करायचं असतं पर्यायांचं. पर्याय गडबडतात. उत्तर जरी बरोबर आलं तरी पर्यायामध्ये आपण गडबड होऊ शकते आपली. पुढचं असत्य विधान कोणते? आता पाहायचं ए बी आणि बी सी. ए बी किती आहे? ए बीचे घर मोजून घ्यायचे आपल्याला एकक. ए बी 1 2 3 4 5. ए बी किती आहे इथंच लिहिते मी खाली बारीक अक्षरात 5. बी सी 5 आहे का 1 2 3 4 5 म्हणजे हे पण 5 आहे म्हणजे हे सत्य विधान आहे. नंतर बी सी 5 आलेला आहे. सी डी मोजा 1 2 3 4 5 तो पण 5 आला म्हणजे हे पण सत्य विधान आहे. ए सी आणि बी डी. ए सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बी डी मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तो पण हे पण सत्य. मग हे उत्तर येतं काय आपलं ऑप्शन. पाहूयात ए पी 1 2 3 4 5 6 7 आला ए पी 7. पी डी 1 2 3 4 5 6 7 8
के म्हणजे कोणते असत्य विधान? चौथा पर्याय आपलं उत्तर आलेलं आहे. इथे 4.1 संपलेलं आहे. 4.2 पुढच्या लेक्चरला घेऊ. तोपर्यंत अभ्यास करा, डेट पाठ करा.